नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील 5 डिसेंबरपासून सगळे व्यापारी संपावर जाणार आहेत, कारण राज्यातील व्यापाऱ्यांच्या मनात गेल्या काही महिन्यापासून नाराजीचं वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळते। रोजच्या व्यवहारातील येणाऱ्या अडचणी, वाढत्या तपासण्या आणि जुनाट नियम व शासनाच्या निर्णयाला लागणारा विलंब या सगळ्याच्या कारणामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेल्या आहेत आणि मागण्या मांडल्या आणि चर्चा झाल्या, बैठका झाल्या, पण तरी देखील काही ठोस भूमिका न घेतल्यामुळे व्यापाऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र स्वरूपाच्या होऊ लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच व्यापाऱ्यांना असं वाटतंय की आज बाजारपेठ बदलत आहे आणि व्यापाराची पद्धत देखील बदलत आहे, पण यानुसार नियमांमध्ये बदल देखील होत नाही। उलट नवीन तपासण्या, दंड, कागदपत्राची मागणी आणि कायद्याच्या नावाखाली दबाव वाढतोय असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। यामुळे व्यापाऱ्यांवर मर्यादा येत आहेत आणि व्यवसाय करणं अधिकच कठीण झालं आहे। एकंदरीतच छोटा व्यापारी असो का मोठा व्यापारी असो, दोघांच्या मनात एकच प्रश्न आहे, आमच्यासाठी सोयीची व्यवस्था कधी होणार? हा सध्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न सध्या उभा होतोय आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध व्यापारी संघटना एकत्र आल्या आहेत आणि अनेक जिल्ह्यातील तसेच पुण्यामध्ये पदाधिकारी एकत्र बसून त्यांनी सध्याची परिस्थिती, व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि कायद्यामध्ये कराव्या लागणाऱ्या बदलानुसार सविस्तर चर्चा केली जाणार आहे। आणि एकंदरीतच व्यापाऱ्यांच्या मते शासनाने त्यांचे प्रश्न समजूनच घेतले नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये व्यापारी मोठे संकटात देखील येऊ शकतात असं देखील यावेळी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीतच ज्या बैठका होतात त्यांचा संताप आता इतका वाढला आहे की व्यापाऱ्यांनी आपला आता आवाज सरकारपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी एक दिवस संपूर्ण राज्य व्यापारी बंद पुकारण्याचा निर्णय देखील घेतल्याचा आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। आमच्या मागण्या ऐका आणि वेळेतच उपाय करा असा देखील इशारा यावेळी व्यापाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। आता यावर सरकार काय ठाम भूमिका घेणार हे देखील तिथेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।